माझे मित्र राहुलजी चौरे सर, त्यानंतर या लघुपटाचे निर्माते माननीय डॉक्टर शिंगारे सर, सुखदेव दत्तू शिंगारे, डॉक्टर सुखदेव दत्तू शिंगारे. त्यानंतर निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम केलेले आमचे मित्र राकेश जाधव सर. या लघुपटात निर्मिती व्यवस्थापक म्हणून मॅनेजमेंट काम केले. ओके, सर सांगा नेमकं 2 तास चित्रपट काय लघुपट नेमकं कसे निर्माण केलं? 2 तास हा लघुपट साधारणपणे 21 मिनिटाचा आहे आणि ह्याची थोडक्यात कथा अशी आहे. एक टाईल्स कारखान्यात काम करणारा सामान्य परिस्थितीतला एक व्यक्ती आहे की तो एक बाईच्या शोधात आहे. त्याला आपण बाई म्हणू शकतो, वेश्या म्हणू शकतो, कॉलगर्ल म्हणू शकतो काय, पण त्याच्या आर्थिक अडचणीमुळे त्याचा ताळमेळ जुळत नाहीये. बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर त्याला एक 2 तासासाठी एक बाई पाहिजे असते. ती एक ठराविक अमाऊंटमध्ये ती बाई ठरवतो आणि तिला घरी घेऊन जातो. घरी घेऊन गेल्यानंतर ह्या कथानकाला एकदम वेगळं वळण मिळतं, जे पाहणाऱ्याच्या अगदी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत अशी कथा आहे. सर्वच कथेचं सस्पेन्स उघड करणं योग्य वाटणार नाही, तर ही कथा यूट्यूबवर सर्वांना उपलब्ध आहे, MX प्लेअरवर सुद्धा उपलब्ध आहे. आणि ह्या कथेला आतापर्यंत 4 राष्ट्रीय पुरस्कार भेटलेले आहेत आणि 1 आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. आणि ह्याचं दिग्दर्शन, संकल्पना, ह्याचं गीतलेखन वगैरे आमचे मित्र आणि लघुपटाचे दिग्दर्शक शहाजी सर यांनी केलेलं आहे. आणि आपले सोलापूरचेच एक नामवंत गायक निखिल भालेराव यांचा आवाज आम्हाला लाभलेला आहे. आता तुमचे काय प्रश्न असतील तरी विचारा. एक सामाजिक संदेश आहे. आपण एखाद्या व्यक्तीकडे कुठल्या नजरेने पाहतो, मग तो साधा कामगार असेल, एखादी कॉलगर्ल असेल, ती कुठल्या परिस्थितीतून तिथे गेलेली असते किंवा ती एखादी व्यक्ती कॉलगर्लकडे का जाते, ह्यातून एक चांगला संदेश दिलेला आहे. जी वेश्याबाई आहे ती फक्त बाई नसून कोणातरी आई आहे, कोणातरी बहीण आहे. मग ज्यावेळी ती बाई म्हणून जाते पण तिचं आई पण जागृत होते. कुठल्याही बाईकडे बघताना आपण आई बहीण बघावं, हा आमचा त्यातला जास्त संदेश आहे. आणि प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस कॉलगरच्या शोधात असतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे जे आपल्या मनात उद्देश आहे तोच उद्देश नसतो, त्या पाठीमागे अनेक पदर असतात. याच्यातली मुख्य भूमिका मी निभावलेली आहे. मला माझ्या लाईफ मधला एक माइलस्टोन म्हणता येईल की वेगळ्या पद्धतीची भूमिका जगायला मिळाली, करायला मिळाली. चॅलेंजिंग वर्क होतं की एक कुठेतरी बाप आहे आणि कुठेतरी त्याची गांभीर आहे की बाप म्हणजे एक असं समीकरण असतं की आईबद्दल खूप काही बोललं जातं, त्याच्यावर कविता आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण बापाबद्दल खूप कमी बोललं गेलेलं आहे. पण बाप हा एक असा एक घटक आहे की जो वरून नारळ आणि आतून घर असा त्याचा विषय आहे. त्याच्यासमोर एक विषय असतो की बाबा त्याची जी काही मुलगी आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत, मग तो बाप स्वतःच्या त्या मर्यादा मोडून काय करू शकतो हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. मजा आली, मला छान वाटलं. खूप काही त्याच्यातून जाणून घेता आलं या व्यक्तिरेखेशी संबंधित. आणि या माध्यमातूनच मुंबईमधून सुद्धा मला एक बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला. त्याचं श्रेय पूर्ण माझ्या टीमला आहे, त्यांनी करून घेतलं माझ्याकडून सर्व काही.